मांडलेली आहे. तर अक्कलकोटमध्ये काल ते गेलेले असताना त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं आणि त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड हे जे नाव आहे. तर आता अलीकडे छावा चित्रपट पाहिल्यानंतर हा चित्रपट सगळ्या देशामध्ये लोकांनी पाहिला. मला देशभरातल्या लोकांचे फोन आले की पिक्चर फार अत्यंत चांगला पिक्चर आहे आणि संभाजीराजेंची भूमिका ही अत्यंत उत्कृष्ट आहे. तर त्यामुळं आता लोकांना इतिहास माहिती होता, पण संभाजीराजांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली तर ती हत्या बघून लोक अत्यंत काय म्हणतात त्याला अत्यंत गंभीर झाले आणि त्यामुळं संभाजीराजांच्याबद्दल जे प्रेम तर पूर्वीपासून होतच होतं, पण अजूनही त्यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड आदर वाढला की त्यांनी एवढ्या कमी वयामध्ये त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मुघलांशी मोठा संघर्ष केलेला आहे. तर म्हणून काही लोकांचं म्हणणं असं आहे की ते संभाजी नाव विक्री आहे, ते संभाजी ब्रिगेड नाव जे आहे तर ते त्याला छत्रपतीला लावावं असं काहीतरी लोकांचं म्हणणं आहे. आणि ते शिवाजी काहीतरी म्हणाले, छत्रपती शिवाजी म्हणाले नाहीत, फक्त शिवाजी काहीतरी म्हणाले. त्यामुळं त्या ठिकाणी जो त्यांच्यावर हल्ला झालेला आहे तो चुकीचा आहे. एक तर ते जर चुकीचं बोललेले असतील तर त्याला उत्तर द्यायला काही हरकत नाही, त्यांनी त्यामध्ये सुधारणा करावी, आवाहन करायला काही हरकत नाही. त्यांना संभाजी नावामध्ये छत्रपती जोडा म्हणण्याचा अधिकार आहे. शिवाजी फक्त न म्हणता छत्रपती शिवाजी म्हणा हे त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे. पण त्यांच्या अंगावर त्यांना काळं फासणं किंवा त्यांच्यावर हल्ला करणं या मताशी आम्ही सहमत नाही. आणि काल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे की जो आरोपी आहे या प्रकरणामधली त्या सगळ्यांना पकडण्यात आलेला आहे आणि अजिबात त्यांना ते कुठल्या पक्षाचा वगैरे